मैत्रिणींनो, शुभ सकाळ. तर आज आपण नाश्त्यासाठी नाचणीची पेज बनवणार आहोत. तिला नाचणीची खरं नाव आंबील आहे, पण आता शहर वस्तीला कसं होतं, आंबील तेवढी प्रॉपर वर्ड वाटत नाही ना, म्हणून मग नाचणीची पेज किंवा आंबील असं आपण करणार आहोत. त्यासाठी साहित्य बघा. आलं, दोन लसणाच्या पाकळ्या आणि एक मिरची घेतलेली आहे. ह्या तिन्हींची पेस्ट करूया आणि ती मग पिठात कालवायची. आणि ही कोथिंबीर आहे, ही वरून अशी 4-2 पानं टाकायला. नंतर ताक इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये. ताक घाललं, ताकामुळे त्याला चव येते. तर असं हे ताक आपलं जास्त आंबट असू नये. आणि ही पेज. तर हे पीठ कसं कालवायचं की जसं आपल्या घरामध्ये कोण खाणारे किती व्यक्ती आहेत त्याप्रमाणे, जशी माणसं असतील तसं तुम्ही बनवा, कारण ती फुलते. 1-1.5 चमचा घातला ना तरी भरपूर होते, म्हणून ती बेतानेच करायची. पीठ कमी ह्याच्यातच घ्यायचं ते. आता मी तुम्हाला पीठ कसं कालवायचं. जर समजा आपल्या घरामध्ये 2 माणसंच खाणारी असली तर मग जास्त आंबील करून उपयोग नाही ना, ती वेस्टेज होणार. म्हणून हे असं 1.5 कप पाणी घेतलं आहे मी. त्याच्यामध्ये थंड पाण्यातच अशी 2 चमचे म्हणा पीठ टाकलं आणि ते गाठी न होता असं मोडून घ्यायचं. त्याच्या गाठी होता नाहीत, ते असं सारखं करून घ्यायचं. बघा, आता हे मी 5 मिनिट भिजायला लावते. तोपर्यंत मिरची, आलं आणि 2 लसणाच्या पाकळ्या, 1 मिरची, त्याची पेस्ट करून घेते. मग आपण आंबील एकदम सोपा आणि सुटसुटीत पदार्थ आहे हा. आणि काही ठिकाणी तर हा रोज सकाळी नाश्त्याला खाल्ला जातो. पण इतकं पौष्टिक आणि कॅल्शियम, फायबर सगळंच काही ते मिळून जातं. खूप गुणवर्धक आहे हा नाचणीचं आंबील. इतकी पौष्टिक आहे. तुम्ही 1 ग्लास प्यालात ना तर तुम्हाला 12 वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत असं नाही, पण तेवढ्या वेळापर्यंत भूक तुमची निघून जाते. थोडंसं राहिलं होतं पीठ, ते मी टाकून दिलं पुन्हा डब्यात टाकण्यापेक्षा. तर असं हे आहे. आता मी तुम्हाला हे पेस्ट करून देते पहिली, आणि मग त्याच्यामध्ये ते शिजायला लावायचे आंबील. किंवा आता पण शिजायला लावली तरी चालेल, पण 5 मिनिट थोडंसं पीठ भिजायला लागतं ना थोडंसं. काही ठिकाणी तर मैत्रिणींनो रात्रीच हे भिजायला टाकतात, आंबवलं जातं, फर्मेंटेशन ज्याला आपण बोलतो ते. तर तसं न करता आपण आताच भिजवूया 5 मिनटात. ते काय बारीक असतं ना पीठ, होऊन जातं. आणि मग तुम्हाला पेस्ट टाकून दाखवते. आपण ही आता आंबील, हे पीठ जे कालवलेलं आहे की नाही, ते बारीक गॅसवर असं शिजायला लावूया. त्यामध्येच मी आता आपण भरड करून घेतली ना मिरचीची आणि आल्याची, ती टाकूया. थोडीशी कमी क्वांटिटी आहे ना मैत्रिणीनं, म्हणून. आणि अंदाजाप्रमाणे मीठ, म्हणजे आता थोडंसं बघा, जास्त पण नको आहे ना खारट. आणि ही शिजून झाली. शिजल्यानंतर पण एकसारखी तिला तुम्ही ढवळत राहा, नाहीतर ते पीठ लागतं खाली, पटकन होते ती. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या सर्व कराल, घरातल्या एखाद्या व्यक्तीला किंवा कोणालाही सर्व करताना, त्याच्यामध्ये ताक टाकायचं आणि वरून कोथिंबीर टाकायची. झाली पेज. खूप झटपट होणारा पदार्थ आणि मस्त.
आणि ही कशी माहिती आहे, थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला उष्णता पण थोडीशी उत्पन्न करते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडपणा पण देते. अशी ती दोन्ही गुणांनी भरलेली आहे ही नाचणी. नाचणी म्हणजे खूपच औषधी आहे. हे रोज प्याल तरी, रोजच गावचे लोक की नाही शेतावर जाण्या अगोदर किंवा बरंच काही, तर हे अगोदर हे एक ग्लास पितात. जास्त पाणी नाही टाकलं तरी चालेल, कारण आपण ताक मिक्स करणार आहोत ना, म्हणून ती घट्ट होईल. आता होत आली. आपण गव्हाचा वगैरे कुरड्यांचा चिक कसा शिजवतो त्याप्रमाणे बघा घट्ट झाली. आता शिजली पण ती. इतका झटपट होतो ना हा पेजीचा प्रकार. जास्त करून तिला नाचणीची आंबीलच म्हणतात. आंबवलेली असते ना, अशी सारखी तुम्ही हलवत राहा, ढवळत राहा, म्हणजे ती आपणच शिजली. बघा फुलून वर आली ना. मैत्रिणींनो बघा, आता ही आपली अशी बघा कशी सुंदर दिसते ना. जवळून दाखवते तुम्हाला. अशी तिला ना एक प्रकारची साय आल्यासारखी होते वरून. हे बघा साय कशी ते दुधाला तशी. आता ही सर्व करताना काय करायचं, ह्याच्यामध्ये ना तुम्ही हे टाका, आपण सगळं टाकलेलं आहे मीठ वगैरे. तर अंदाजाने असं ताक टाकायचं. ताक टाका. नंतर तुम्हाला हवं तसं तुम्ही क्वांटिटीने टाकू शकता. तुम्हाला जर दोन ग्लास 3 ग्लास करायचे असेल तर बघा इतकी छान. आणि तिला आपण हे लावलं ना वाटण, थोडंसं मिरची लसूण आल्याचं बघा, इतकी छान झाली आहे. दिसते सुंदर ना. आता त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकायची थोडीशी, 1-2-4 पानं, जरा शोभा येते छान. बघा सगळी ही आता आपली अशी आंबील तयार आहे. कशी वाटली बघा तुम्हाला. आवडल्यास लाईक करा. कसा वाटला व्हिडिओ, आवडला ना लगेच लाईक करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना.